काय ग, परीक्षा आहे वाटतं? आता कुठं काय, पण नंतर लोड येतो ना, म्हणून आताच अभ्यासाला बसले. हा, कर कर. तुमचं झालं का आवरून? आवरलं की. एवढ्या गावासमोर हिचा अपमान झाला, ही एवढी शांत कशी? नक्की काहीतरी कांड करून आली वाटते ही. त्याशिवाय अशी गप्प नाही बसणार. काय झालं नेमकं याची माहिती काढली पाहिजे. राम साहब। राम राम। साहब आपने बुलाया था। हाँ हाँ, अजिंक्य। यस सर। तुमने फैमिली क्वार्टर्स के लिए अप्लाई किया था ना? जी साहब। तो बीवी को यहाँ लाने की सोच रहे हो? जी नहीं साहब। क्यों? साहब मैं आर्मी पर कंसंट्रेट करना चाहता हूँ। तो क्या हम नहीं कॉन्सेंट्रेट कर रहे? हम तो यहाँ अपने फैमिली के साथ रहते हैं। साहब नहीं साहब, मतलब मेरा वो मतलब नहीं था। ऐसे करोगे तो अपने घर पर अपने बीवी पर कॉन्सेंट्रेट कब करोगे? जी My wife, Dipti. And Dipti, he's Ajinkya. Our new wife. हेलो मैम। हेलो, बेटा चाय पियो। नहीं ठीक है मैम। Have a seat. थैंक यू सर। Relax. आराम से बैठो। ले लो, चाय पी लो। थैंक यू सर। अजिंक्य, काश्मीरमध्ये येत्या काही दिवसात आपल्या तिथल्या युनिटला काही जवानांची गरज भासणार आहे आणि आपल्या इथूनही काही जवान जाणार आहेत. अँड यू आर वन ऑफ देम. खरं? सॉरी सर। हा, खरंच? येत्या महिनाभरातच तुला तिकडे जावं लागणार आहे आणि मग मात्र तुला कदाचित सुट्टी नाही मिळणार. घे की बिस्किट घे. सो आता तू सुट्टीवर जाण्याच्या ऐवजी तूच तुझ्या बायकोला बोलावून घे इकडे, नाही का? म्हणजे त्या निमित्तानं का होईना पण तुम्हाला एकत्र राहता येईल. जी साहब। मैं फ्रेश होके आता हूं. आता बस जरा आरामात. तुम्ही सगळेजण एवढे यांना का घाबरता ना, मला आजपर्यंत नाही कळलं.
इथल्या सगळ्या जवानांसाठी ना आम्ही अगदी आई वडिलांसारखे म्हणजे कर्नल साहेब वडिलांच्या भूमिकेत आणि मी आईसारखी. कारण माहितीये का, तुम्ही जेव्हा इथे येता ना तेव्हा अगदी 20-21 वर्षांचे असता. मग तुमचे इथले आई बाबा आम्हीच नाही का? त्यामुळे तुम्हा सगळ्यांची काळजी आम्हाला घ्यावी लागते. हा सर तसे आपण फार काळजी घेतात सगळ्यांची. तू कुठला आहेस आणि? मी चांदवडी, सातारा जिल्हा. हो, सातारा. सातारा, पाचगणी, महाबळेश्वर मस्तच आहे हा. तिकडेच जवळ आहे माझं गाव. अरे तुमचे कर्नल साहेब सुद्धा सातारा सैनिक स्कूलचेच पास आउट आहेत. अरे वा मॅडम, सातारा सैनिक स्कूल लय भारी आहे बरं का. भारतीय सैन्य दलात आहे ना आजवर लय मोठमोठे अधिकारी दिलेत त्या स्कूलनं. हो, खरं आहे ते. तुझे आई बाबा काय करतात रे? नाहीयेत, मी लहान असतानाच वारले. आजोळी मोठा झालोय मी. हो, सॉरी हा. इट्स ओके मॅम. मग कोण कोण असतं घरी? घरी मामी, मामा, माझी आजी आणि बायको. हो, बायको काय करते? ती कॉलेज शिकते, BA थर्ड इयरला. अरे वा, चांगलं आहे की. बरंच लवकर लग्न केलेलं दिसतंय तुम्ही. हा जरा परिस्थिती तशी होती त्यामुळं. अच्छा, कधी लग्न झालंय तुझं? 2 महिने झाले. 2 महिने? हो. अरे मग तू बोलवूनच घे इकडे तिला. इकडं हो का, काही अडचण? नाही, अडचण असं काय नाही. मग नाही मॅम, पण मागच्या वेळी मी CEO साहेबांना विचारलं होतं तेव्हा ते असं काय बोलले होते की घामच फुटला मला. अरे तेवढे कठोर असते तर त्यांनी परमिशनच दिली नसती. खरं तर काय करावं काय कळतच नाही मला. म्हणूनच तुला सांगतेय, तिला घेऊन ये इकडे. बर, घेतो. कसं आहे माहितीये का, आम्हा बायकांना एकदा कळलं ना की आपला नवरा कुठे राहतो, काय खातो, काय पितो, हे एकदा डोळे भरून बघितलं की आम्ही कसं एकदम निर्धास्त होतो. पण तुझी इच्छा आहे ना तिला इथं बोलावण्याची? असणारच. आणि तिची इच्छा असणार आहे इथे येण्याची. आत्ता आत्ता तर तुमचं लग्न झालंय, मग दोघांनाही एकमेकांना वेळ देण्याची गरज आहे. आणि आफ्टर ऑल तिने आर्मी लाईफ जगलं पाहिजे ना, काय? अरे मग लाजतोस कशाला? घे बोलावून इकडे तिला. घेतो. आणखी काही? नाही नको, थँक्स. आणि हा चहा मस्त झाला होता मॅडम. येऊ मी? चालेल, ये. पण ती इथं आल्यावर तिला नक्की घेऊन ये. हो मॅडम, नक्की आणतो. शितले, तू लवकरच इकडं आसामला येणार.